भीमा आणि चंद्रभागा एकच की वेगळी? या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ. पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी एक गोष्ट नक्की करतो: चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन. पण तुम्हाला माहिती आहे का, या चंद्रभागा आणि भीमा नदीची कथा काय आहे? ही नदी कशी निर्माण झाली आणि पंढरपूरच्या इतिहासात तिचं इतकं महत्त्व काय आहे? आज आपण या पवित्र नदीची कथा जाणून घेणार आहोत. पुराणांमध्ये सांगितलं जातं की भगवान शंकरांनी भीमाशंकर पर्वतावर एका दैत्याचा वध केला. त्या भयंकर युद्धानंतर भगवान शंकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी तिथे भीमक नावाचा एक राजा तपश्चर्या करत होता. त्याने भगवान शंकरांना विनंती केली की या पवित्र घामाच्या धारांना नदीच्या रूपात वाहू द्यावं. भगवान शंकरांनी त्याची विनंती मान्य केली. त्या घामाच्या धारांचंच पुढे नदीत रूपांतर झालं आणि त्या नदीला भीमक राजाच्या नावावरून भीमा नदी असं नाव मिळालं. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. ही नदी सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जीवन देते. ही नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड आणि उस्मानाबाद या भागातून वाहते आणि पुढे कर्नाटकात प्रवेश करते. या प्रवासात भामा, इंद्रायणी, मुळामुठा, नीरा, सीना अशा अनेक नद्या भीमेला येऊन मिळतात. भीमा नदीमुळे या संपूर्ण प्रदेशातील शेती आणि जीवन समृद्ध झालं आहे. भीमा नदीच्या काठावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे भीमाशंकर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तसंच सिद्धटेक येथे अष्टविनायकांपैकी एक असलेलं गणपतीचं मंदिर आहे. याशिवाय कर्नाटकातील गाणगापूरचं दत्त मंदिर देखील भीमा नदीकाठी आहे. पण या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर. पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी भीमा नदी अत्यंत पवित्र मानली जाते. याच नदीच्या काठावर श्री विठ्ठलाचं प्रसिद्ध मंदिर आहे. वारकरी परंपरेत विठ्ठल आणि भीमा नदीचा उल्लेख एकत्रच केला जातो. संतांच्या अभंगांमध्येही या नदीचा वारंवार उल्लेख येतो. पंढरपूरमध्ये भीमा नदी ज्या ठिकाणी वळण घेते तिथे ती अर्धचंद्रासारखी दिसते. या अर्धचंद्राकार वळणामुळेच तिला चंद्रभागा नदी असं नाव मिळालं. आजही लाखो वारकरी पंढरपूरला आल्यानंतर सर्वप्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन घेतात. वारकरी परंपरेत एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे: पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. म्हणजेच पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची सर्वात मोठी इच्छा म्हणजे चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेणं. संतांच्या अभंगांमध्ये चंद्रभागा आणि पंढरपूरचं महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे. पंढरपूरमध्ये भीमा नदीचं एक विशेष रूप पाहायला मिळतं. मंदिराजवळ नदी अर्धचंद्राकार वळण घेते आणि त्यामुळे तिला चंद्रभागा असं नाव पडलं असं सांगितलं जातं. मात्र संतांच्या अभंगांमध्ये काही ठिकाणी भीमा आणि चंद्रभागा या 2 स्वतंत्र तीर्थांचा उल्लेख देखील आढळतो. उदाहरणार्थ संत तुकाराम महाराज म्हणतात: ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. किंवा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणांच्या गंगा. मग खरं काय, भीमा आणि चंद्रभागा एकच की वेगळी? तसंच संत नामदेव आणि इतर संतांच्या अभंगांमध्येही भीमा आणि चंद्रभागा या दोन्हींचा वेगळा वेगळा उल्लेख आढळतो. म्हणून काही अभ्यासकांच्या मते भीमा आणि चंद्रभागा यांचं नातं अधिक प्राचीन आणि गुंतागुंतीचं आहे. पण वारकरी परंपरेत मात्र या दोन्ही नद्यांना समान पवित्र स्थान दिलं जातं. यातून चंद्रभागा नदीचं पवित्र स्थान स्पष्ट दिसतं. पंढरपूरला येणारा वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतो. त्याच्या मनात एकच इच्छा असते: चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन. हीच भावना वारकरी परंपरेचा आत्मा आहे. माऊली पंढरपूर आणि चंद्रभागा नदी यांचं नातं अतूट आहे. ही नदी केवळ एक जलप्रवाह नाही, तर वारकरी परंपरेचा आत्मा आहे. वारकरी संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. तिथं चोखोबासारख्या यातिहीन संताला ज्ञानेश्वर माऊलींसारखे संत उराउरी भेटले. त्याचा मोह निर्गुण निराकाराची भक्ती करणारे उत्तर भारतातील
महान संत कवी कबीर यांनाही पडला. ते चंद्रभागेच्या वाळवंटातील तो सगुण साकार प्रेमखेळ अनुभवण्यासाठी काशीहून पंढरपुरात आले आणि नंतर मग दिंडी घेऊन येतच राहिले. आजही चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी हा प्रेमखेळ मांडतात आणि शेवटी सामूहिकपणे तुकोबारायांनी मागितलेलं मागणं मागतात. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू नेदी हरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचं महत्त्व केवळ पौराणिक कथांपुरतं मर्यादित नाही. वारकरी संप्रदायाच्या परंपरेत या नदीला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी लाखो वारकरी पंढरपूरला येतात. ते शेकडो किलोमीटर पायी चालत विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. पंढरपूरला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम ते चंद्रभागेत स्नान करतात आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन घेतात. वारकऱ्यांच्या मते चंद्रभागेत स्नान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो. चंद्रभागा नदीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे तिचं वाळवंट. पंढरपूरमध्ये नदीकाठी मोठं वाळवंट तयार झालेलं दिसतं. वारीच्या वेळी हजारो वारकरी या वाळवंटात भजन, कीर्तन आणि नामस्मरण करतात. याच वाळवंटात वारकरी संतांनी समतेचा आणि भक्तीचा संदेश दिला. जातपात, उच्च-नीच भेद न मानता सर्वजण इथे एकत्र येऊन विठ्ठलाचं नामस्मरण करतात. पंढरपूर आणि चंद्रभागा नदीचं महत्त्व संतांनी आपल्या अभंगांमधून वारंवार सांगितलं आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा अनेक संतांनी पंढरपूरच्या महिम्याचं वर्णन केलं आहे. या संतांनी लोकांना सांगितलं की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती, प्रेम आणि समता हाच खरा मार्ग आहे. चंद्रभागेच्या काठावर ही संत परंपरा आजही जिवंत आहे. आजही चंद्रभागा नदी पंढरपूरच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी लाखो भाविक या नदीत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. चंद्रभागा ही केवळ नदी नाही, तर वारकरी परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जिवंत वारसा आहे. भीमा आणि चंद्रभागा ही एकच नदी आहे की दोन? या प्रश्नाचं पक्कं उत्तर संशोधकांना कधी सापडेल हे माहिती नाही. पण एक नक्की, भीमा चंद्रभागेत स्नान करून वाळवंटात अनादी काळापासून रंगणारा वारकऱ्यांचा प्रेमकल्लोळ अनंत काळापर्यंत रंगतच राहील. तुम्ही कधी चंद्रभागेत स्नान केलं आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल.